नमस्कार. आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर चला, आज सकाळ झालेलं आहे, पावसाचं वातावरण झालेलं आहे. सकाळी काही पाऊस पडला नाही, पण आत्ता पावसाचं झालं आहे. आता माझी देवपूजा झाली, तिला घासून घेतला पहिला मस्तपैकी. आत्ता जस्ट अभिषेक वगैरे करून झाला आहे. पाऊस म्हणजे थेंब थेंब पडण्यासारखं वाटते. बघूया, पहिला मी दिवाबत्ती करते आणि मग तुम्हाला दाखवते जर बाहेर असेल तर. आणि एक सांगायचं होतं मला, भरपूर पाणी पिल्याने ना, भरपूर पाणी पिल्याने आता बाबा पाणी पिऊन ना गरमीमध्ये मस्त बसते. मला जर बाबा आंघोळी लागली, आंघोळीला पाणी पिलं ना माझ्या इकडे डाग होते, सगळे गेले. आता गरमीमध्ये उन्हामध्ये आता पाऊस येतोय असं वाटतंय. पाऊस तर येत होता मला, चालू झाले बारीक बारीक. सकाळी नाही पडला पण आत्ता पडतंय, सुरुवात झाली. आणि बघा एकदम क्लिअर झाले स्किन माझी. दाखवते पाऊस. हे बघा, रस्ता ओला झालाय, दिसतंय का पाऊस? बरं झालं थोडंसं चालू झालंय. हे आमच्या गाडीच्या इकडचं आहे, हॉलच्या इकडचं वेगळं. बघा चिंचेचं झाड बघा कसं मस्त. आता झाडं ना नुसती हिरवीगार दिसते. आता प्रॉपर पाऊस चालू झाला आहे, म्हणजे बारीक बारीक पडतोय, पण पडू दे जरा थंडी. हा ना, डोकं नको थंड भिजायला आला पावसात. ए गौरांश, हो काय पडते, पाऊस पडते बघ, त्याला थंडच नाही वाटत बघ. तू ए डंबरी थांबा, केसांवर आणते टोप. ऐ ऐ ऐ बस झालं, बस झालं. बघ बघ पाणी पिलं. तुला खाऊ ठेवलंय. दादा गेला ट्युशनला, तुम्ही मांडी सगळे मांडण्यातले ग्लास निघाले घासायला. मांडण्यातले ग्लास सगळे निघालेत घासायला. आंबे ग्लास बघतोय रोज, किती पण घासा तेवढीच पडतात. यांची कमतरता नाही आमच्या इकडं. भांडीच भांडी. चला मंडळी, तर आता मी घेतले, म्हणजे माझं डेली मी कशी तयारी करते ते दाखवायला. आपली स्पिनची पावडर आहे ती लावते, त्याच्यानंतर काजळ लावते, परत काजळ नाही लावत, आयब्रो पेन्सिल, आयब्रो आणि लिप बाम लावते आणि सिंदूर लावते. बस डेलीला मी अशी तयारी करते किंवा तयार होते. आपलं काय फाउंडेशन लावत बसत नाही. ते एखाद्या ब्लॉगमध्ये मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन, मी कुठं बाहेर किंवा आपले लग्नाला वगैरे जाताना कशी तयार होते ते. तर आता मी तयारी करते आणि बाकीच्या कामांना सुरुवात करते. वाकडा लागलं.
एक बसरे का चलो कशाला काढले चले खाऊ खा चल ये चल खाली ये गाई गाई करायला ए नित्यांशे बघ ये हाय ये इकडं दात नका दाखव खाली ये गाई गाई करायला ये 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 नीट ये पाय खाली ए शोना पाय खाली चल नीट ये दे ये चल पाय खाली चल ये लवकर खाली ये इथं ये खाली पाय कसं येतं असं राहायचं असं हां नीट ये पाय नाही टेकत ना तोपर्यंत उतरत नाही खाली हॅलो हां चला की डोळे बघू डोळे कसं करतं नित्यांश गाई कसं करतो दाखव नितू गाई कसं करतो झोपतो कसा ए बोबडा मी झोपते हे बघ ये इथं कसं करतो गाई कसं करतो ये चाल पावडर लावते ये इथे ये गाई करा ये लवकर ये तोंडात ना टाकायचा छी थांब जेवण घेते आता मस्त सांबार बनवलाय मूग मटकी आणि दोडक्याची चटणी काय बोलतं ते लोणचं पापड या जेवायला फोड एक नाही कनाय कनाय निताय अरे कोण आहे तो एवढा आनंद ये चल यम खायला अरे ये लवकर ये पटकन बघू कशी तोंडात टाकले ए डमरू ए बबडू काय केले तुझी बबू ते मला तिकडे तू दलदलच काढते तुझी मी आता वरती चढायचंय डाल गेला तो पिशवी उलटी केली ये चल तू गाई करते आणि तू गाई कर ए आई गो बापरे मम्मी कैसे ओढता डेंजर गाई कर ए उठवते ए मला गाई कर गाणी बोल गाणी गाई कर नाही तू गाई कर ए बबले असा गाई कर मला
पक्की डॅम विषयी आणि आत्ता पाऊस चांगला लागलाय, नाही तर मग अशीपासून बिलकुल नव्हता, नुसता बारीक बारीक पडत होता. आता मस्त पाऊस लागलाय, मस्त पडते. आता घेतल्यात मी चपात्या बनवायला, पहिले कपडे काढते, आता सुकले ते ओले होतील अजून. गॅसवरती काय बोलते त्याच्यात धुतले तरी चालते. लालवाली ग. अगं ती प्लॅस्टिकची. आज मला जायचं आहे गौरांशला आणायला. मी गेले खाडीवर पटापट चहा पिते वेळेला 5:30 वाजले. मस्त चहा पिते. 5:30 वाजून गेले. चला चहा वगैरे पिला आणि आता निघाली. वातावरण एकदम असं पाऊस म्हणजे अंधार आणि आता वाटतंय पावसाळा आहे. रेनकोट घेतलाय त्याचा आणि चालले आता आणायला, पण थंडावा काय एवढा अजून आला नाही, हळूहळू येईल. चलो फटाफट घेऊन येते. नित्यांश आहे पाठी लागलेलं माझ्या, सुकवून आले त्याला पटकन. मगाशी बिलकुल पाऊस नव्हता आणि जशी शाळा सुटली तसा पाऊस चालू झाला. सगळ्या बायकांनी इकडं छत्र्या घेतल्या. कुठं आहेत काय माहिती. तर गौरांशला आणायला गेले मी, पण सगळे भिजली पावसामध्ये. छत्री असून पण आपण भिजतोच. आणि बॅकग्राऊंडला आता तुम्हाला आवाज येत असेल, येते की नाही काय माहिती नाही, पण पावसाचा आवाज येते, पाऊस पडते. आणि चपात्या करायला घेतल्या, आली चेंज केला आणि लगेच चपात्या करायला घेतल्या. आईने फ्लावर आणि तोंडली बॉईल करायला ठेवली, त्याची भाजी दीपाली बनवणार आहे. केस वगैरे सगळे ओले झालेले आणि माझ्या मदतीला नित्यांश पण आलेला. तो काय करतो, चपाती तोडून टाकतो, म्हणून त्याला घेत नाही मी. मी आली आणि एवढी भिजलेली ना, आणि छत्री घेऊन काहीही फायदा नाही. पुरं छत्री वरतून लिकेज होते, थोडंसं काहीतरी इलाज करेल त्याला. तोपर्यंत मी यांची छत्री घेऊन जाईल. आता न्यायचं बोललो त्याला तर आंघोळ होणारच. मग आले आणि मॅक्सी डायरेक्ट घातले. चपात्या झालेल्या आहेत, दीपालीने भाजी टाकली, आईने वड्या टाकल्यात. असं तिघींचं मिळून आमचं थोडं चालू आहे. परत जशी भांडी होतात तशी पण आम्ही घासतो. तर ते याला झोपवलं पहिला, झोपायचा टाईम निघून गेला त्याचा. 7:30 वाजल्यात. आता बोलून नैवेद्य दाखवते. मी खिचडी भात पण टाकला, आता नैवेद्य दाखवून येते पटकन. मग गौरांशला जेवण वगैरे देते. मग अभ्यास घ्यायचा त्याला, ट्युशनचं दिलेला. तर ह्यांना पण फोन करायचं आहे मला, आलेत की नाही मिळाले. ह्यांना फोन करायचं, हे गेलेत बाहेर. तर पटकन मी आता नैवेद्य दाखवते. पाऊस पडलाय मस्त. पर घातलंय तर सारखा बघत बसतोय. दिजाय हे बघू रे, हे तू हे तू बघते बा, डिझाईन बघते. मंडळी आता झोपतो. लई झोपाले, डोळे दुखायला लागलेत माझे. तर 11:15 वाजलेत. मग त्यांची आंघोळ झाली. आता कपडे वगैरे घालते, त्याला झोपवते आणि मग मी सुद्धा झोपते. हे चल तू. आज काय माहिती डोळे दुखायला लागलेत. दुपारी पण अशी डेंजर झोप आलेली ना, म्हणजे उठायची इच्छाच नव्हती. तर मी जास्त झोपत नाही दुपारची. हे तर अजून जागच आहे. झोपरे करून त्याला सांगून समजतच नाही. तेवढी झोप होईल. लवकर 9 वाजता उठायला लागते सकाळी, तर काय नाही. चला आजचा ब्लॉग इथंच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.